नमस्कार. आज आपण हलव्याच्या दागिन्यांचा सेट पाहणार आहोत. यासाठी आपण घेतला आहे ग्लिटर पेपर आणि कार्ड पेपर. कार्ड पेपरचे गोल आकार कापायचे आहेत, हे पहा, आणि गोल गोल कापत जायचं आहे. साईडने मध्यावर यायचं आहे. या पद्धतीने असे गोल गोल कापून झाल्यानंतर टोकापासून गुंडाळत जायचं आहे. गोल गोल गुंडाळायचे आहे आणि जो मध्य येतो त्यावर आपल्याला फेविकॉल व्हाईट ग्लू लावायचा आहे आणि हे चिकटवायचे आहे. वरती थोडा वेळ दाबून धरायचे आहे. हे पहा, हे सुंदर असे गुलाबाचे फूल आपले तयार होते. अशी फुलं तयार करायची आहेत. जेवढे आपल्याला अंगठीची साईज पाहिजे आहे तेवढा गोल आकारात कार्ड पेपर कापला आहे. आता अंगठीचा बेसवर लावण्यासाठी दोन्ही साईडला कट करायचा आहे. हा पेपर या पद्धतीने मधोमध जागा ठेवायची आहे. हा अंगठीचा बेस आहे. या बेसमध्ये आपण जो कट केलेला पेपर आहे तो खालून घालायचा आहे या पद्धतीने आणि वरती प्लेन पेपर लावायचा आहे. हा पहा. आता हे दोन्ही पेपर आपल्याला फेविकॉलने किंवा व्हाईट ग्लूने चिकटवायचे आहेत. व्हाईट ग्लू लावायचा आहे आणि त्यावर हा दुसरा पेपर आपल्याला चिकटवायचा आहे. अंगठीच्या बेसला देखील आपण फेविकॉल लावला आहे. दोन्ही बाजूने घट्ट दाबायचे आहे. असा आपला हा पेपर चिकटला जाईल. नंतर या पेपरवर आपल्याला मधोमध व्हाईट ग्लूने गुलाब लावायचे आहे. हे पहा, दिसायला खूप सुंदर दिसते. आणि फेविबॉन्ड ग्लूने आपल्याला हलव्याचे दाणे लावायचे आहेत. हे पहा, एक एक दाणा चिकटवत जायचा आहे. फेविबॉन्ड ग्लू हा लगेच सुकतो, त्यामुळे जेवढा ग्लू लावला आहे त्याच्यावर एक एक दाणा पटापट चिकटवायचा आहे. ही आपली अंगठी तयार झाली आहे. आता ग्लिटर पेपर घ्यायचा आहे. साधारण 1 लांब पट्टी कापायची आहे बाजूबंद तयार करण्यासाठी. हे पहा, आणि त्याच्यावर 3 तुरे पाहिजेत आपल्याला. त्यासाठी बारीक पट्टी कापून घ्यायची आहे आणि त्याचे 3 भाग करायचे आहेत. आता हे मधोमध 3 तुरे आपल्याला लावायचे आहेत. व्हाईट ग्लूने हे 3 तुरे मधोमध लावायचे आहेत. या पद्धतीने हे तुरे दिसायला छान दिसतात. हे पहा, असे 3 तुरे लावल्यावर मधोमध आपल्याला एक गुलाब चिकटवायचे आहे. इथे तुम्ही तुमच्या आवडीचे फूल चिकटवू शकता. आणि तुऱ्यावर एक एक हलव्याचा दाणा आणि गुलाबाच्या मधोमध एक एक दाणा चिकटवायचा आहे. हे पहा, तुऱ्याच्या टोकावर फक्त हा दाणा चिकटवला आहे. असे तिन्ही तुऱ्यांवर हलवा चिकटवायचा आहे आणि राहिलेल्या बाजूबंदला साईडला फेविबॉन्डने हलवा चिकटवायचा आहे. बिंदी तयार करण्यासाठी जेवढा आकार आपण अंगठीचा किंवा कानातल्यांचा घेतला आहे तेवढाच गोल कापून साईड पट्टी ठेवायची आहे. मधोमध फूल चिकटवायचे आहे फेविकॉलने आणि फेविबॉन्डने आपल्याला हलवा चिकटवायचा आहे. फेविबॉन्डने हलवा पटापट चिकटवायचा आहे. पूर्ण गोल गुलाबाच्या भोवती चिकटवून घ्यायचा आहे आणि साईडला जी पट्टी लावलेली आहे त्याच्यावर एक एक दाणा आपल्याला चिकटवायचा आहे. या पद्धतीने दाणा चिकटवताना शेवटला साधारण 5 ते 6 सेंटीमीटर जागा तशीच ठेवायची आहे. बिंदी पिनअप करायला तिथे हलवा चिकटवायचा नाही आहे. ही पहा, सुंदर अशी बिंदी आपली तयार झाली आहे. कानातल्यांवर मॅचिंग आणि ही अंगठी. आता आपण पाहणार आहोत लेस किंवा लोकर कशी अटॅच करायची पेपरला. इथे मी लोकर घेतली आहे. आता स्टापलरने अटॅच करायची आहे, पण स्टापलर आपल्याला उलटा मारायचा आहे. हे पहा, इथे मी स्टापलर उलटा धरला आहे म्हणजे प्लेन बाजू ही आतल्या साईडला येते, जेणेकरून ते आपल्या अंगाला लागणार नाही.
आणि स्टॅपलची बाजू ही बाहेरच्या साईडने जाते. असे दोन्ही बाजूला आपल्याला लोकर किंवा फ्रेंडशिप बँड जो असतो सॅटिन रिबिन ती लावायची आहे आणि हे हलव्याचे दाणे चिकटवून बाजूबंद तयार करायचा आहे. सुंदर असा बाजूबंद तयार झाला. हे पहा बिंदीवर मॅचिंग दिसायला छान दिसतं. आता आपण पाहणार आहोत मंगळसूत्र. मंगळसूत्रासाठी मी इथे बारीक लेस घेतली आहे आणि या पेपरवर दोन बाजूला गोल आणि मध्ये दोन्ही वाट्या एकत्र जॉईंट होतील असा पेपर ठेवला आहे. त्यावर फेविकॉलने आपल्याला लेस चिकटवायची आहे. साधारण 36 इंच लांब मी लेस घेतली आहे. जेवढ्या आपल्याला लांबीचे मंगळसूत्र घ्यायचे आहे तेवढी लेस घ्यायची आहे आणि पेपरवर चिकटवायचे आहेत. दोन्ही साईडला पेपर फेविकॉलने चिकटवून झाल्यावर वरती फेविबॉन्ड लावायचा आहे आणि हलव्याचा एक एक दाणा चिकटवत जायचे आहे या पद्धतीने. आता आपल्याला हलवा चिकटवून झाल्यावर काळे मणी चिकटवायचे आहेत. यासाठी फेविबॉन्ड ग्लू दोन्ही बाजूला लावायचा आहे लेसच्या आणि ही काळ्या मण्यांची माळ जेवढी आपल्याला पाहिजे आहे तेवढी ठेवायची त्याच्यावर मणी आणि अलगद धागा ओढून काढायचा आहे. हा धागा ओढून काढल्यावर हे मणी चिकटले जातात या पद्धतीने. परत पहा फेविबॉन्ड ग्लूवर हे काळ्या मण्यांची माळ ठेवायची आहे जसे आपल्याला मणी चिकटवायचे आहेत तेवढ्या आकारात आणि अलगद धागा ओढून घ्यायचा. असं हलवा काळे मणी चिकटवून मंगळसूत्र तयार करायचे आहे. कंबरपट्ट्यासाठी मी पूर्ण हलवा चिकटवला आहे आणि हारासाठी हाराच्या आकाराचा भाग कापून घेऊन त्यावर फुलं आणि हलव्याने सजवले आहे. मधोमध एक ऑरेंज कलरचे फूल वेगळे लावले आहे. दिसायला ते छान दिसते. आपल्या आवडीनुसार इथे हलवा चिकटवायचा आहे. हे पहा सुंदर आपला सेट तयार झाला आहे. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. थँक यू. लाईक अँड सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक यू.